नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्ट्रक्चरल अँड न्यूमेरिकल अल्टरेशन ऑफ क्रोमोझोम. द चेंज इन द जीनोम इन्व्हॉल्विंग क्रोमोझोम पार्ट or whole chromosome sets are called chromosome aberrations or chromosomal mutations. Next काय, chromosome mutations are inherited once they occur and are of the following types depending on the types. That first type is structural changes in chromosome. फर्स्ट आहे चेंजेस इन नंबर ऑफ जीन. त्याच्यामध्ये आहे लॉस, म्हणजे एखाद्या क्रोमोझोमचा लॉस झाला तर काय म्हणणार आपण त्याला डिलिशन, आणि एखादं क्रोमोझोममध्ये एखादं जीनचं ॲडिशन झालं तर त्यांना आपण म्हणणार काय, डुप्लिकेशन. नेक्स्ट काय आहे चेंजेस इन जीन अरेंजमेंट. चेंजेस इन जीन अरेंजमेंटमध्ये काय, रोटेशन ऑफ ए ग्रुप ऑफ जीन इन 180 डिग्री विदिन वन क्रोमोझोम. म्हणजे क्रोमोझोम काय झाला आहे, रोटेट झाला आहे 180 डिग्रींनी क्रोमोझोमला, त्याला आपण काय म्हणणार, इन्व्हर्जन. आणि एक्सचेंज ऑफ पार्ट्स बिटवीन क्रोमोझोम ऑफ डिफरंट पार्ट्स किंवा पेअर्स, त्याला काय म्हणणार आपण, ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन मीन्स क्रोमोझोम इकडचा तिकडे जाणे, त्याला आपण काय म्हणणार, ट्रान्सलोकेशन. नेक्स्ट आहे चेंजेस इन नंबर ऑफ क्रोमोझोम. लॉस ऑर गेन ऑफ ए पार्ट ऑफ द क्रोमोझोम सेट, त्याला काय म्हणणार आपण, अनइप्लॉइडी. ऑर नेक्स्ट आहे लॉस ऑर गेन ऑफ होल क्रोमोझोम, त्याला काय म्हणणार आपण, युप्लॉइडी. किंवा लॉस ऑफ एंटायर सेट ऑफ क्रोमोझोम, त्याला म्हणणार आपण हॅप्लोडिप्लॉइडी. किंवा ॲडिशन ऑफ वन ऑर मोर सेट ऑफ क्रोमोझोम, त्याला काय म्हणणार आपण, पॉलीप्लॉइडी. नेक्स्ट आहे फर्स्ट टाईप बघणार आहेत आपण, त्याच्यातला कोणता, डिलिशन ऑर डिफिशियन्सी. डिलिशन ऑर डिफिशियन्सी मीन्स पोर्शन ऑफ ए क्रोमोझोम विदाउट ए सेंट्रोमियर इज कॉल्ड असेंट्रिक क्रोमोझोम. आता क्रोमोझोम आहे, क्रोमोझोमला काय सेंट्रोमियरच नाही, तर त्यांना आपण काय म्हणणार, असेंट्रिक क्रोमोझोम. In anaphase movement and are lost from reorganizing nuclei or digested by nucleases. Such a loss of portion of chromosome is called deletion. आता ॲनाफेजमध्ये काय होतं, मुवमेंट होते क्रोमोझोमची, त्यावेळेस काय होणार, तो जो क्रोमोझोम आहे तो डायजेस्ट होईल किंवा त्याला न्यूक्लियसनी कट होईल, त्या तशा लॉसला आपण काय म्हणणार, क्रोमोझोमच्या डिलिशन. द क्रोमोझोम विथ डिलिशन कॅन नेव्हर रिव्हर्ट ए नॉर्मल कंडिशन. म्हणजे क्रोमोझोम एकदा डिलीट झाला तर तो काय होतं, रिव्हर्ट कंडिशनमध्ये वापस येऊ शकत नाही. आता टाईप्स ऑफ डिलिशनमध्ये त्याचे दोन टाईप आहेत, एक आहे टर्मिनल डिलिशन, दुसरा आहे इंटरकॅलरी डिलिशन. त्याच्यामध्ये पहिला टाईप बघणार आहेत आपण कोणता, टर्मिनल डिलिशन. त्याच्यामध्ये काय होतं, टर्मिनल डिलिशन, टर्मिनल सेक्शन ऑफ ए क्रोमोझोम इज अब्सेंट अँड इट इज रिझल्टेड बाय ओनली वन ब्रेक. आता क्रोमोझोम आहे आपला, क्रोमोझोम काय होणार आहे, टर्मिनलला काय होणार आहे, डिलीट होणार आहे, म्हणून आपण त्यांना कसले डिलिशन म्हणणार आहे, टर्मिनल डिलिशन. नेक्स्ट आहे आपलं इंटरकॅलरी डिलिशन. इंटरकॅलरी डिलिशनमध्ये अन इंटरमिडिएट सेक्शन ऑर पोर्शन ऑफ क्रोमोझोम इज लॉस्ट. इंटरमिडिएट सेक्शन ऑर पोर्शन ऑफ क्रोमोझोम इज लॉस्ट अँड इट इज कॉज्ड बाय टू ब्रेक्स, वन ऑफ आयदर एंड ऑफ द डिलीटेड रिजन. The chromosome is broken into 3 pieces and the middle one which is lost and the remaining 2 pieces get joined again. एक काय आपलं टर्मिनल डिलिशन, त्याच्यामध्ये काय होतं, क्रोमोझोम हा टर्मिनल डिलीट होतं. आणि दुसरं आहे इंटरकॅलरी डिलिशन, त्याच्यामध्ये काय होतं, क्रोमोझोम हा मध्यभागी डिलीट होतं, त्याला आपण काय म्हणणार, इंटरकॅलरी डिलिशन. आता पहिलं आपण काय बघतोय, दोन्ही बघणार आहेत, एक आहे टर्मिनल डिलिशन, दुसरं बघणार आहे इंटरकॅलरी डिलिशन. आता काय, हा क्रोमोझोम आहे, त्याच्यावरती जीन आहेत कोणते कोणते, ए बी सी डी ई एफ जी एच, हा त्याचं काय, सेंट्रोमियर. एका साईडला काय करणार आहेत आपण, त्याचं टर्मिनल डिलिशन कसं होतं आणि एका साईडला त्याचं इंटरकॅलरी डिलिशन हे कसं होतं. टर्मिनल डिलिशनमध्ये बघा, हा नॉर्मल क्रोमोझोम आहे, त्याचं जीन आहे ए बी सी डी ई एफ, सेंट्रोमियर जी एच. टर्मिनल डिलिशनमध्ये आपण ब्रेक कुठे केले, बी आणि सीमध्ये. तर जीन काय आपला प्रेझेंट, ए बी सी डी ई एफ, सेंट्रोमियर जी एच. इथं कुठं ब्रेक केला आहे, ए आणि बी आणि सीच्या मध्ये. तर ते काय झालं, हा टर्मिनली रिझल्टंट काय येणार आहे त्याचा, सी डी ई एफ जी एच. जो काय ए आणि बी हा जीन होता तो इथून काय झाला आहे, डिलीट झाला आहे. तो जीन कुठे प्रेझेंट होता, टर्मिनल साईडला, म्हणून आपण त्यांना कसलं डिलिशन म्हणले, टर्मिनल डिलिशन. आता नेक्स्ट आहे कोणतं, इंटरकॅलरी डिलिशन. इंटरकॅलरी डिलिशनमध्ये पण कोणता जीन होता, ए बी सी डी ई एफ जी एच. नंतर इंटरकॅलरी डिलिशनमध्ये काय केलं आपण,
2 ब्रेक केला, म्हणजे ए बी नंतर बी आणि सीच्यामध्ये पण काय केलं आहे, ब्रेक केला. नंतर डी आणि ईच्यामध्ये पण काय केलं आपण, एक ब्रेक केला, ई एफ जी एच. इंटर म्हणजे काय, हा ब्रेक कुठून होणार आहे, मध्यभागी होणार आहे. म्हणून ए बी ह्याचा ब्रेक झाला, ए बी हा जीन ॲज इट इज राहिला, ई एफ आणि जी एच. आणि हा जो सी डी हा जीन आहे हा काय झाला, इथून लॉस झाला आहे. आणि सी डी हा जीन कुठे प्रेझेंट होता, इन दी मिडल साईड ऑफ दी क्रोमोझोम. म्हणून आपण त्यांना कोणतं डिलिशन म्हणणार, इंटर कॅलरी डिलिशन. हे झाले 2 टाईप. कोणते कोणते, एक होता तुमचा टर्मिनल डिलिशन, दुसरा होता तुमचा इंटर कॅलरी डिलिशन. नेक्स्ट आहे आपण एक्झाम्पल कशामध्ये बघणार आहेत, इन ह्युमन बिंग्समध्ये. ह्युमन बिंग्समध्ये काय असतात, 22 पेअर्स असतात ॲटोझोमच्या आणि 2 पेअर कशाचा असतात, सेक्स क्रोमोझोमच्या. त्याच्यामधल्या काय, क्रोमोझोम नंबर जो 5 आहे म्हणजे तो काय आहे, ॲटोझोमचा आहे. 5 नंबरचा क्रोमोझोममधला शॉर्ट आर्ममधला थोडासा पोर्शन जर डिलीट झाला तर ते बेबी कसे रडतात, ह्याच्यासारखे कॅटसारखे रडतात. म्हणजे काय, कॅट लाईक क्राय करतात ते. म्हणून आपण त्या सिंड्रोमला नाव काय देणार, क्राय डू चॅट सिंड्रोम. हे कुठं होतं, इन ह्युमन्समध्ये. ह्युमन बिंगमध्ये काय होतं, जो क्रोमोझोम 5 नंबरचा आहे, क्रोमोझोम नंबर 5 जो की काय असणार आहे, ॲटोझोम, त्याची जी शॉर्ट आर्म असणार आहे त्याचा थोडासा पोर्शन काय होणार आहे, तिथून डिलीट होणार आहे. तो जो पोर्शन डिलीट झालेला आहे तो पोर्शन डिलीट झाल्यामुळे जे ह्युमन बेबीचे म्हणजे ह्युमनचे जे बेबीज असतील ते काय करतात, कॅट लाईक क्राय करतात. म्हणजेच काय करतात, ते मांजरासारखे रडतात. म्हणून त्यांच्या डिसीजला नाव काय दिलेलं आहे आपण, क्राय डू चॅट सिंड्रोम. पण हे लक्षात ठेवा, क्राय डू चॅट सिंड्रोम कशामुळे होतो, जो काही क्रोमोझोम नंबर 5 आहे तो डिलीट झाल्यामुळे किंवा त्याचा सम पोर्शन डिलीट झाल्यामुळे कोणता सिंड्रोम होतो, क्राय डू चॅट सिंड्रोम. थँक यू. Please subscribe the channel.